बॉल चाललाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती कुतुबुद्दीन यांनी ठोकलाय चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 7. हो ताळमे बिघडला. शंकर तुपे धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. चला काही करा. फलंदाज धावत चला. अभिषेक निंबाळकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अक्षय भोसले यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल ओपन जर वगळला. सोडून दिलाय. अंपायर कॉल इट्स वाईट. बॉल पुन्हा टाकावा लागेल. हो इथे पहा टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झालाय. बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उसळतोय. कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत नसताना धावफलकावरती धावसंख्या जैसे ते कुतुबुद्दीन आणि अभिषेक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल आता बाकी आहे प्रगतीपथावर. धावसंख्या 8. एक गडी बाद. पहिल्या ओव्हरचा काही संपला. धावसंख्या आहे 8. 2 गडी बाद. टीम मेनवली. चला धीरज साळुंके गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. घाई करा.
तसं नाही सीसीटीव्ही कॅमेरा. हो, पहिलाच बॉल उसळणारा आहे. मी काय करू? 1 फ्रॉम दी ओव्हर. नाही ते मी काय करू? अभिषेक आणि तन्मय चौधरी तर गोलंदाजी मार्गवरती. धीरज साळुंके ऑलराऊंडर खेळाडू आहेत बोरगावचे, गोलंदाजी मार्गवर तयार. ऑन साइडला गरकन गिरकी घेतली, बॉलला भिरकावून दिलं. सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे होतील पूर्ण. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट असंच म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारे धावून काढलेल्या आहेत. चला चला स्पीडअप करा. मिस बॉल डिक्लेअर झोन मध्ये. यांच्याकडे द्या की जरा मनोगत व्यक्त करायला की दोघांकडे. ऑन साइडला स्विच हिट. 2 धावा आणि ते पा बिग विकेट गॉन. याची गरज होती का? तन्मय चौधरी माघारी. धावसंख्या 13. 4 बॉलचा खेळ संपलाय. चला घाई करा. या बॉलला सन्मान दिलाय. सिंगल धाव ड्राईव्ह केलं या बॉलला. शेवटचा बॉल आता बाकी आहे. धावसंख्या 14. 3 गडी बाद. ओव्हर दी बॉलर हेड. बॉल समोरच्या बाजूला. 1 टप्पा बाउंड्री लाईनशी मारतोय गप्पा. धावा मिळतील 4. चौकार. धावसंख्या 18. 2 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचे 6 बॉल. शैलेश तयार. लाईन मिस करून बसले. बॉल डॉट आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये आता आक्रमणाशिवाय पर्याय नाही. आक्रमण करावं लागेल.
टॉप गिअरमध्ये आता बॅटिंग करावी लागेल टीम मेनवलीच्या फलंदाजांना. बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा दाखवला. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत असताना स्कोर बोर्ड पुढे. परफेक्ट यॉर्कर, सिंगल धाव. बॉलर तयार. ऑन साईडला फटका खेळला परंतु बॉल हवेत उभा राहिला. पकडले कॅच विकेट कीपरने. धक्का क्रमांक 4 टीम मेनवली. 20 धावसंख्येवरती चौथा धक्का लागला. फटका फसला आणि फार काळ बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक बॉलच्या खाली आले. पकडली कॅच, विकेटचं पतन. शेवटच्या अजूनही बऱ्याच बॉलचा खेळ बाकी. चला घाई करा. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. पहिला डाव संपला. धावसंख्या एकूण आहे 22 झाला. 23 ची गरज आहे. चला घाई करा, फिल्डिंग लावा. 23 ची गरज आहे. मेनवली टीम फिल्डिंग लावा. तुम्हाला 23 चा बचाव करायचा आहे. चला पंच इशारा द्या, फिल्डिंग लावा. कुणाल डेरे पंचांच्या भूमिकेमध्ये. मुख्य पंच गौरव गवळी, स्क्वेअर लेग पंच. चला इशारा द्या, मेनवली टीम फिल्डिंग लावा. आणि टॉस साठी या अनवडी आणि त्यांच्या विरुद्ध
खटाव या. आनवडी विरुद्ध खटाव या. चला टॉस होतोय. चला काही करा, टॉस आपण करतोय आणि मॅचची सुरुवात होईल याची आपण नोंद घ्या. त्यामुळे आपण सामना सुरू करा. मुराद मुलानी यांच्या शुभ हस्ते टॉस या. स्ट्रायकर जोडी आली आहे. अक्षय भोसले, धीरज साळुंके, बोरगावची आक्रमक जोडी एका बाजूला. मेनवलीचा ऑलराऊंडर खेळाडू तन्मय चौधरीला बॅटिंग मध्ये मोठं काय करता आलं नाही, परंतु आज गोलंदाजी मधली अचूकता दाखवावी लागेल. एका बाजूला अक्षय भोसले आणि धीरज साळुंके, बोरगावची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मॅचच्या सुरुवात, पहिला बॉल. पहिलाच बॉल डॉट की विकेटचं पतन? तर पहिलाच बॉल डॉट. खटाव टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्याच्यामुळे आनवडीला बॅटिंग करावी लागेल याची पण नोंद घ्या. बॉल हवेत, लॉंग ऑनला निघाला बॉल. वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या पलीकडे धीरज साळुंकेच्या बॅट मधून मोठा टोला सुरू झाला. बॅटिंगचा बोलबाला. सत्यम चव्हाण युवा उद्योजक, त्यांचं आगमन स्वागत. ओ बॉल चांगला टाकलाय. टप्पा पडल्यानंतर वेळेची अचूकता फलंदाजाला साधताच आली नाही. धावसंख्या 7-0 गडी बाद. समोर खेळलाय.
3 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोर बोर्ड मध्ये घेऊया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. मोरिया डेकोरेशन साऊंड अँड सिस्टीम सुरूर यांच्या माध्यमातून आपल्याला स्टेज मिळालेला आहे. विशेष सहकार्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स आणि 2 दिवस स्कोरिंग. 2 दिवस काय ऑन साइडला चाबुक स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे पुणे बँगलोर हायवेच्या दिशेला बॉल फेकून दिलाय. अक्षय भोसले यांनी ठोकलाय षटकार. अक्षय भोसले यांनी SDPL मध्ये 9वा मारला होता. असा बॅटर आहे अक्षय भोसले. धावसंख्या 16. बारा बॉल 7ची गरज. बंटी चव्हाण क्रिकेट प्रेमी यांचं आगमन, त्यांचं स्वागत. शंकर तुपे गोलंदाजी मार्क वरती, वेगवान गोलंदाज. शंकर सांगितलं की तुला. सिंगल धाव याही बॉलच्या पाठीमागे मिळत असताना स्कोरबोर्ड पुढे चला. यानंतर खटाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आनवडी आपण तयार राहा. किती बॉल झालं सर? 2 बॉल झाले. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. 19. 3 बॉलचा खेळ बाकी. 9 बॉल 4. आता 8 बॉल 3ची गरज. मॅच पूर्णपणे मोकळी झालेली आहे, खुली झाली. परंतु हाच तोच संघ आहे ज्याने 24 धावांचा बचाव केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 4 धावा याच टीमने मेनवले रोखून धरल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. आता अवघ्या 2 धावेंची गरज. बरोबर आहे, बरोबर आहे. काय चुकत नाही. 7 बॉल 2ची गरज.
फिनिश हिज ऑफ स्टाईल. मॅच आपल्या स्टाईलने अक्षय भोसले संपवलेली आहे आणि मेगा फायनल मध्ये क्वालिफाय झालाय बोरगाव संघ. अभिनंदन. चला खटाव टीम मित्रांनो फिल्डिंग लावा. चला चला मैदानाच्या आतमध्ये चला आणि अनवडी टीम बॅटिंग ऑर्डर पाठवा.